हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे ओरिफ्लेम इन्फॉर्मेशन बाय कांचन या चॅनेलमध्ये. आज आपण अशा प्रोडक्टची माहिती घेणार आहोत जे प्रोडक्ट सगळ्यांच्या आवडीचं आहे. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे प्रोडक्ट वापरलंसुद्धा असेल. मग ते प्रोडक्ट कुठलं? तर आपल्या सर्वांची ऑप्टिमल्स रेंजमधली इव्हन आउट क्रीम. याआधी आपण इव्हन आउट क्रीम सर्वांनी वापरली असेल, बरोबर? पण ह्या महिन्यापासून इव्हन आउट क्रीममध्ये काही नवीन इन्ग्रेडियंट्स ॲड झालेले आहे. त्याचबरोबर क्रीमचं पॅकेजिंग पण बदललेली आहे आणि अजून एक छान चेंजेस त्यांनी यामध्ये केलेला आहे. मग तो कुठला आहे आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पण त्याआधी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ, शॉर्ट किंवा लाईव्ह येणार असेल तर पोस्ट केल्यानंतरून. स्क्रीनवरती तुम्ही बघत असाल ऑप्टिमल इव्हन आउट रिच क्रीम. आधी आपण काय बघायचं? ऑप्टिमल इव्हन आउट नाईट क्रीम. मग आता रिच क्रीम म्हटलेलं आहे म्हणजे काय? आता ही जी रिच क्रीम त्यांनी बनवलेली आहे ती आहे ड्राय स्किनसाठी. आधी पण आपण इव्हन आउट क्रीम आपण ड्राय स्किनसाठी देत होतो, परंतु त्यामध्ये डे क्रीम आणि नाईट क्रीम अशा 2 क्रीम होत्या. पण कंपनीने डे क्रीम आणि नाईट क्रीम ह्या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून रिच क्रीम बनवलेली आहे. क्रीम जर तुम्ही बघितली आपल्या आधीच्या क्रीमसारखीच दिसते. ही क्रीम मी स्वतः वापरते. माझीसुद्धा ड्राय स्किन आहे, पण माझ्या स्किनवरती जो ग्लो असतो, स्किनवर जो टाईटनेस आहे, फाईन लाईन्स ज्या कमी झालेल्या आहे, ते फक्त आणि फक्त ओरिफ्लेम इव्हन आउट रेंजमुळे. मग आता नवीन पॅकेजिंगमध्ये काय आहे? तर नवीन पॅकेजिंगमध्ये कंपनीने काय केलेलं आहे? कप बॉटल तशीच आहे, परंतु पॅकेजिंग बदलले आहे. क्रीमचा थोडासा हलकासा पिंक कलर आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्याचबरोबर क्रीममध्ये नियासिनामाइड ॲड केलेला आहे. त्याचबरोबर नियासिनामाइड आपल्या स्किनसाठी काय काम करतं? तर नियासिनामाइड आपल्या स्किनमध्ये जे काही बॅरियर्स आहे ते स्ट्रॉंग करण्याचं काम करते. त्याचबरोबर स्किनमध्ये पटकन ॲब्झॉर्ब होतं आहे. त्याचबरोबर स्किनमध्ये एक छान ग्लो आणण्याचं काम करतं आहे. ओके, हे सर्व इन्ग्रेडियंट्समुळे काय होतं आहे? आपल्या स्किनमध्ये एक नवीन चकाकी येते. त्याचबरोबर एक्स्ट्रामध्ये जर बघायचं झालं तर आपल्याला ही क्रीम लावण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असेल, परंतु आपल्या स्किनमध्ये क्रीम जर पूर्णपणे सर्व एरियामध्ये ॲब्झॉर्ब व्हायला पाहिजे असेल तर आपण 5 ड्रॉप आपल्या स्क्रीनवरती आपल्या लावायला पाहिजे. मग ते कुठल्या पद्धतीने? पहिला स्पॉट असेल तो म्हणजे तुमचा फोरहेड. तुम्ही स्क्रीनवरती व्यवस्थित बघू शकता. पुढचा स्पॉट आहे चीनवरती, म्हणजे तुमच्या हनुवटीवरती, आणि त्यापुढचा स्पॉट आहे तुमच्या 2 गालांवरती. हे झाले 4 स्पॉट. आणि 5वा स्पॉट तुमचा असणार आहे तो म्हणजे तुमच्या नाकावरती. आता जेव्हा तुम्ही स्किनवरती ही क्रीम अप्लाय करताय, ही खूप इझिली स्प्रेड होते. मग आता ह्या इव्हन आउट क्रीमबद्दल खास असं काय आहे? तुम्हाला यामध्ये नियासिनामाइड जे मिळतं आहे ते तुमच्या हायपर पिगमेंटेशनसाठी, म्हणजे तुम्हाला जे वांगाचे डाग येतात, वांगाचे डाग आपण त्यांना मराठीमध्ये म्हणतो, परंतु इंग्लिशमध्ये त्याला हायपर पिगमेंटेशन म्हणतात. पहिलं असतं पिगमेंटेशन आणि दुसरं आहे हायपर पिगमेंटेशन. हायपर पिगमेंटेशन आणि पिगमेंटेशन म्हणजे काय? वांगाची थोडीशी सुरुवात होणं म्हणजे पिगमेंटेशन स्टार्ट झाले, पिगमेंटेशन आलेलं आहे. आणि हायपर पिगमेंटेशन म्हणजे आपल्या गालाचे दोन्ही भाग आणि नाक किंवा कधीकधी कपाळावरती सुद्धा आपल्याला पिगमेंटेशन म्हणजे वांगाचे डाग आलेले असतात, त्याला आपण हायपर पिगमेंटेशन म्हणतो. मग आता नियासिनामाइड काय करतं आहे आणि पॅराप्रायोबायोटिक हे जे 2 मेन इन्ग्रेडियंट्स ह्यामध्ये नवीन ॲड झालेले आहे, हे आपल्या स्किनमध्ये बॅरियरचं काम करतं आहे. बॅरियरचं काम करतं आहे म्हणजे काय करतं आहे? एक शिल्डचं काम करतं आहे, जेणेकरून आपल्या त्वचेमध्ये जे काही टॉक्झिक्स पार्टिकल्स ॲड झालेले आहे पिगमेंटेशनमुळे त्यांना कव्हर करण्याचं काम करतं आहे किंवा त्यांना काढून टाकण्याचं काम करते. त्याचबरोबर आपल्या स्किनमधलं हायड्रेशन मेंटेन ठेवते. त्याचबरोबर ह्या क्रीममध्ये एक अल्गी एक्स्ट्रॅक्ट पण ॲड केलेला आहे, जो आपल्या स्किनवरती अँटीबॅक्टेरियलचं काम करत असतो. म्हणजे काय करतो? आपल्या स्किनमध्ये जे कुठले फॉरेन मॅटर्स आहे, म्हणजे धुळीचे कण आहे किंवा काही फॉरेन मॅटर्स आहे, जेणेकरून आपली स्किन ते डॅमेज करू शकतात किंवा खराब होऊ शकते. आपल्या स्किनचं ओरिजिनल जे काही पोत आहे ते खराब करतं. मग त्यासाठी हे दोन्हीही घटक खूप जास्त गरजेचं आहे. आता जर आपण या इव्हन आउट रिच क्रीमचा जर रिव्ह्यू बघितला तर ज्यांनी ही क्रीम वापरली आहे
तर 92% लेडीजचं असं म्हणणं आहे की ही क्रीम वापरल्यानंतर ही आपल्या स्किनमध्ये फास्ट ॲब्झॉर्ब होते. म्हणजे लावल्यानंतर ही आपल्या स्किनमध्ये लगेच ॲब्झॉर्ब होते. त्याचबरोबर रिच आहे, नॉन ग्रीसी आहे आणि फास्ट इफेक्ट देते. अजून एक महत्त्वाचं म्हणजे की आपल्या स्किनला नरिशमेंटचं, हायड्रेशनचं काम ओरिफ्लेम ऑप्टिमल्स रेंजमधली इव्हन आउट रिच क्रीम देत असते. आता जर तुम्ही ऑइली स्किनसाठी हा क्रीमचा विचार करत असाल तर ह्या महिन्यामध्ये म्हणजे ह्या महिन्यापासूनच इथून पुढेसुद्धा ऑइली स्किनसाठीसुद्धा ही क्रीम अवेलेबल आहे. पण तिचं नाव असणार आहे ऑप्टिमल इव्हन आउट लाईट क्रीम आणि ड्राय स्किनसाठी घ्यायची असेल तर ऑप्टिमल इव्हन आउट रिच क्रीम. आता ऑप्टिमलची इव्हन आउटची क्रीम तुम्ही वापरतातच आहे. परंतु जर ती तुम्ही सेटमध्ये यूज केली म्हणजे क्लिन्झर, सिरम आणि रिच क्रीम. क्लिन्झर पण कुठलं जेल क्लिन्झर नसून तर ऑप्टिमल क्रीमी क्लिन्झर आणि ऑप्टिमल जेल क्लिन्झर हे असेल ऑइली स्किनसाठी आणि ऑप्टिमल क्रीमी क्लिन्झर असेल ड्राय स्किनसाठी. त्याचबरोबर ऑप्टिमल इव्हन आउट सिरप आणि ऑप्टिमल इव्हन आउट रिच क्रीम ह्या तिघांचं जर कॉम्बिनेशन तुम्ही यूज केला तर तुमच्या स्किनमध्ये पूर्ण स्किनचा कलर हा इव्हन होईल. म्हणजे जो अनइव्हन भाग आहे तो पूर्णपणे इव्हन होईल. ही क्रीम नवीन लॉन्च झालेली आहे जानेवारीमध्ये. जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या दोन्ही महिन्यामध्ये ही ऑफरला असेल. परंतु त्यानंतर तिच्यावरती काही वेळानंतर ऑफर येईल. पण ही क्रीम सर्व एजसाठी सूट होणारी आहे. त्याचबरोबर ह्या क्रीम लावल्यानंतर स्किनमध्ये ब्राईटनेस जो तुमचा वाढतो तो 1-2 लेवल अप होतो. त्याचबरोबर ही क्रीम डर्मॅटोलॉजिकल टेस्टेडसुद्धा आहे. तुम्हाला जर क्रीमबद्दल माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सेम माहिती तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेजवरती ओरिफ्लेम इन्फॉर्मेशन बाय कांचन जे पेज आहे तिथेसुद्धा बघायला मिळू शकते. थँक्यू.